संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता, बुद्धिवंत ज्ञानवंत असा थोर तो विद्वान, आला समोर सुटा बुटात एक कलम हातात घेता, त्या घटनेचा शिल्पकार जय भीम. जय भीम. तर गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आजचा ब्लॉग फुल स्पेशल असणार आहे कारण आज आहे बौद्ध पौर्णिमा आणि आम्ही आज जाणार आहे सम्राटनगरला. तिथं खूप जोरात होते. बदलापूरमधली खूप मोठी बौद्ध पौर्णिमा होती. तर आपण जाऊ, तर आम्ही सगळं दाखवतो तुम्हाला. आम्हाला दिसलाय धीरू दादा आणि परी, किती क्यूट दिसते ती. आपल्या बौद्ध पौर्णिमेबद्दल. बौद्ध पौर्णिमेमध्ये सगळ्यात मोठी आपल्याला आता तुम्ही प्रचंड गर्दी बघू शकता आणि आपले जोगेश्वरी बीच वाजवते पण आणि गाजवते पण आणि एकदम धमाल मस्ती येते. तर मी तो एन्जॉय करतोय, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. हा चला बघू शकता दीदी किती भारी दिसते. काय कर बघू. जय भीम. जय भीम. हा पुढे एक प्रश्न उभा होता, संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता, बुद्धिवंत ज्ञानवंत असा थोर तो विद्वान, आला समोर सुटा बुटात एक कलम हातात घेता, त्या घटनेचा शिल्पकार
हातात धरले ते कित्येक सवाल होते. राम महिला जेव्हा तिच्या पोटात बाळ होते. आज त्याच कामगारांचा तर गाईज आता मी जस्ट घरी आलो. आमचं तिकडलं रॅली वगैरे सगळं झालं. खूप मजा आली. अशी रॅली तुमच्या इकडे पण होते का नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग कसा वाटला, लाईक करा.